रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरनं महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता, तर केवळ मंत्र्यांनाच बोलावल्याचं म्हणजे भरत गोगावले यांनाच बोलावल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। तर महेंद्र दळवींनी या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नसल्याचा आरोप केलाय। या बैठकीला मंत्री आदिती तटकरे या उपस्थित होत्या, तर मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती टाळली आहे। रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत। त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला DPO असतो। काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या। ही मीटिंग ही DPCची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती। ही मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभागाच्या दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं, पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे DPO वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामास्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसतंय। अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये, अतिशय दुर्दैवी आहे। आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी? तुमच्याच सरकारने नेमलं ना की आम्ही नेमून दिलं त्यांना। पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे। कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत, ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।